नाश्त्यासाठी काहीतरी हेल्दी आणि टेस्टी हवं आहे, तर आज बनवूया हाय प्रोटीन स्प्राउट्स अप्पे. वरतून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असणारे हे अप्पे आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मुगांपासनं. तर सर्वात अगोदर इथे एक मिक्सरचा जार घ्यायचा आहे आणि त्यामध्ये मोड आलेले मूग घालायचे आहेत. त्यासोबत 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घालून याची जाडसर पेस्ट करून घ्यायची आहे. बघू शकता अशा पद्धतीने थोडीशी जाडसर अशी पेस्ट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने बाकीच्या स्प्राउट्सची सुद्धा मी पेस्ट करून घेतलेली आहे. आता घ्यायचं एक मिक्सिंग बाउल आणि त्यामध्ये जे आपण मोड आलेल्या मुगांची पेस्ट बनवली आहे ती घालायची आहे. त्याचबरोबर अर्धा कप रवा घालायचा आहे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेलं गाजर, बारीक चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीर घालायची आहे. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. त्याचबरोबर इथे घालायचं आहे 2 चमचे दही, चवीपुरतं मीठ आणि जिरे घालायचे आहेत. तर जिरे तुम्ही जेव्हा स्प्राउट्सची पेस्ट करत असतात तेव्हा सुद्धा घालू शकता किंवा मग नंतर घातले तरी चालतील. तर आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. तर पाणी आपल्याला फक्त 2 ते 3 चमचे घालायचे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी. जास्त पातळही नाही करायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने अप्प्यांचं मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे. आता याला झाकून 15 ते 20 मिनिटांसाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे. तर तोपर्यंत आपण करून घेऊयात अप्प्यांसाठी लागणारी चटणी. आता त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे अर्धा वाटी खोबरं, ओलं खोबरं घेतलेलं आहे मी. त्यामध्ये घालायचं आहे अर्धा कप डाळवं, त्यासोबत 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि मुठभर स्वच्छ धुतलेली कोथिंबीर. आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याला मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक वाटून घ्यायचं आहे. वाटून घेतलेलं मिश्रण आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये परत थोडंसं पाणी घालून आपल्याला थोडंसं पातळ त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि परत त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता करून घेऊयात तडका. त्यासाठी गॅस ऑन करून घेतला आहे. त्यावरती पॅन ठेवलेला आहे. आता त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान तापलं की त्यामध्ये घालायचे मोहरी, जिरे आणि छान तडतडलं की त्याला आपल्याला चटणीवरती टाकून घ्यायचं आहे. ही झाली आपली चटणी रेडी. हिरव्या कोथिंबीरीने गार्निश करा. तर आता आपण बनवून घेऊया अप्पे. तर अप्प्यांसाठी एक अप्पे पात्र घेतले मी. ते गॅसवरती अप्पे पात्र ठेवायचं आहे आणि त्यामध्ये तेल घालायचं आहे. आता तेल आणि छान तापलं की त्यामध्ये अप्पे सोडून घ्यायचे आहेत आणि बाजूच्या अप्पे आपल्याला अगोदर सोडायचे आहेत आणि नंतर मधले अप्पे सोडायचे आहेत, कारण की मधले जे अप्पे आहेत ते लवकर जळण्याची शक्यता असते. अशा पद्धतीने सर्व अप्पे मी टाकून घेतले आहेत आणि याला 5 मिनटं आपल्याला शिजून द्यायचं आहे झाकण ठेवून. तर 5 मिनटं झाले आहेत आणि अप्पे आपल्याला पलटवून घ्यायचे आहेत. बघू शकता किती सुंदर असा सोनेरी रंग अप्प्यांना आलेला आहे. अशा पद्धतीने सर्व अप्पे आपल्याला पलटवून घ्यायचे आहेत आणि परत याला 2 मिनटं आपल्याला शिजून द्यायचं आहे. तर तयार झालेत आपले अप्पे. एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर मस्तपैकी वरतून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे अप्पे तयार झालेले आहेत. भरपूर प्रोटीन असलेले हे अप्पे खायला तर हेल्दी आहेतच, त्याचबरोबर टेस्टीही कमाल आहेत. तर अशा पद्धतीने अप्पे नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच हेल्दी आणि टेस्टी रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.